माजी खासदार संजय काका पाटलांवर मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। कवठे महांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला आणि त्यांच्या आईला मारहाण केल्याचा आरोप हा करण्यात आलाय। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांचा कवठे महांकाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत सुमारे तासाभरापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। संजय काका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। स्वप्नील, काय नेमकं घडतंय आता पोलीस स्टेशनच्या बाहेर? संजय पाटील यांनी अय्याज मुल्ला नामक जे नगराध्यक्ष आहेत त्यांना मारहाण केलेली आहे। याच वेळी त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या आईला देखील धक्काबुक्की केली आहे। त्यामुळे या निषेधार्थ रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री आमदार सुमन पाटील यांनी गेल्या तासभरापासून तासगाव येथील कवठे महांकाळ येथील पोलीस ठाण्यासमोर आता ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। तसेच माजी खासदार संजय पाटील यांच्यावरती कारवाई करावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। रोहित पाटील यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते देखील या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रोहित पाटील कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकण्यास तयार नाहीत। जोपर्यंत संजय काका पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर इथून ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा रोहित पाटील यांनी घेतला आहे। आणि या ठिकाणी आता मोठा पोलीस फौज देखील दाखल झाला आहे आणि रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री सुमन पाटील या गेल्या तासभरापासून कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मारून बसलेले आहेत। बरं स्वप्नील, आता हा ठिय्या नेमका आणखी किती वेळ चालतो, पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, या सगळ्याकडे आपलं लक्ष असंच असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।